चला, तुम्हाला सर्वांना आता बोर्ड व्यवस्थित दिसतोय का मला तेच तेवढं सांगा. हॅलो. येस. बोलत जा पटापट. बघा, काल आपण फ्लिपफ्लॉप पाहिलं होतं की नेमकं फ्लिपफ्लॉप काय आहे. ओके. तर फ्लिपफ्लॉप जस्ट लाईक अ स्विच आहे. ओके. फ्लिपफ्लॉप जस्ट लाईक अ स्विच. म्हणजे स्विचला कशा दोन कंडिशन राहतात. ओके. स्विचला दोन कंडिशन राहतात, एक ऑन आणि एक ऑफ. जर समजा स्विच आपण ऑन केलं तर ते ऑन कुठपर्यंत राहील, इन्फायनाइट टाइम, जोपर्यंत त्याला आपण ऑफ करत नाही. आणि जर समजा आपण ऑफ केलं तर ऑफ कुठपर्यंत राहील, जोपर्यंत आपण त्याला ऑन करत नाही, म्हणजे इन्फायनाइट टाइम. ओके. तर जस्ट लाईक अ स्विच, फ्लिपफ्लॉप जे आहे ही ब्लॉक डायग्राम आहे त्याची फ्लिपफ्लॉपची. त्याला दोन इनपुट असतात, एक आर आणि एक एस. त्याच पद्धतीने त्याला दोन आउटपुट असतात, एक क्यू आणि दुसरा क्यू बार. आर म्हणजे रिसेट इनपुट आणि एस म्हणजे सेट इनपुट. आता याच्या काही कंडिशन्स पाहिल्या होत्या. कंडिशन्स कशा आहेत की इनिशियली ज्या वेळेस जर आपल्याला हे फ्लिपफ्लॉप जर आपल्याला सेट करायचं झालं, फ्लिपफ्लॉप जर आपल्याला सेट करायचं आहे, तर सेट करत असताना आपण काय करणार, एस इक्वल टू 1 अँड आर इक्वल टू 0 देऊ. ओके. फ्लिपफ्लॉपला जर सेट करायचं असेल तर एस इक्वल टू 1 अँड आर इक्वल टू 0 देऊ. त्यावेळेस आपल्याला जे आउटपुट मिळेल, तर आउटपुट मिळेल आपल्याला क्यू इक्वल टू 1 अँड क्यू बार इक्वल टू 0. हे आपलं काय राहील, याचं आउटपुट. आणि जर समजा आपल्याला हे फ्लिपफ्लॉप रिसेट करायचं झालं तर एस इक्वल टू 0 देऊ अँड आर इक्वल टू 0 देऊ. म्हणजेच क्यू इक्वल टू 0 राहील अँड आर इक्वल टू 1 राहील. सॉरी, क्यू बार इक्वल टू 1 राहील. ओके. म्हणजे इथे काय लक्षात आलं की ज्या वेळेस एस इक्वल टू 1 असतो त्यावेळेस क्यू इक्वल टू 1 असतो, आणि ज्या वेळेस आर इक्वल टू 1, जेव्हा आर इक्वल टू 1 असतो तेव्हा क्यू बार इक्वल टू 1 असतो. लक्षात आलं. मी जेवढं काल मी तुम्हाला सांगितलं त्याची ही समरी आहे, ती लक्षात आली का? येस. ओके. येस. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ फ्लिपफ्लॉप सर्किट शिकायचे. आता डिफरंट टाइप ऑफ फ्लिपफ्लॉप कोणते, तर टाइप्स ऑफ फ्लिपफ्लॉप, सर्वात मेन महत्वाचा टाइप जो आहे तो म्हणजे आर एस. फ्लिपफ्लॉपला मी एफ एफ करतो फक्त. आर एस फ्लिपफ्लॉप म्हणजे जो रिसेट आणि सेट करेल. मग विच हॅज टू स्टेबल स्टेट, आयदर सेट और रिसेट. याला दोन स्टेबल स्टेट राहते, एक सेट आणि रिसेट. ओके. जशा स्विचला दोन स्टेबल स्टेट होत्या, एक ऑन आणि ऑफ, त्याच पद्धतीने आर एस फ्लिपफ्लॉपला दोन स्टेबल स्टेट राहतील, एक सेट आणि दुसरा रिसेट. दुसरा आहे डी फ्लिपफ्लॉप. दुसरा आहे डी फ्लिपफ्लॉप, डी एफ एफ करतो. This flip-flop has only one input with two stable states. या आर एस फ्लिपफ्लॉप मध्ये दोन इनपुट्स राहतील, दोन आउटपुट्स राहतील. या डी फ्लिपफ्लॉप मध्ये वन इनपुट राहील आणि दोन आउटपुट राहतील, अँड टू आउटपुट्स राहतील.
तर बघा, दिस फ्लिप फ्लॉप हॅज ओनली वन इनपुट अँड टू स्टेबल स्टेट. दोन स्टेबल स्टेट राहतील. कोणत्या दोन स्टेबल स्टेट? त्याच सेट आणि रिसेट. ओके. तिसरा आहे जेके फ्लिप फ्लॉप. जेके फ्लिप फ्लॉप. आता हे जेके फ्लिप फ्लॉप म्हणजे काय? तर इट हॅज टू स्टेबल स्टेट. याला पण दोन स्टेबल स्टेट आहेत. म्हणजे हे जे आहे हे आउटपुट्स आहे. म्हणजे याला सुद्धा दोन स्टेबल स्टेट आहेत, एक सेट आणि एक रिसेट. ओके. अलॉंग विथ वन मोर स्टेबल स्टेट. अजून आपल्याला इथे एक स्टेबल स्टेट अजून मिळते. त्या स्टेबल स्टेटला म्हणतो आपण टॉगल. TOGGLE. टॉगल स्टेट. आता ही टॉगल स्टेट काय आहे ते आपण पुढे पाहणार आहे. तर दिस थर्ड स्टेट इज व्हेरी युजफुल इन काउंटर सर्किट ऍप्लिकेशन. ही जी टॉगल स्टेट आहे ही कुठे कोणत्या ऍप्लिकेशन्स मध्ये यूज केली जाते? जिथे काउंटर्स येतात. तर काउंटर्स मध्ये ही टॉगल स्टेट यूज केली जाते. आणि आता ह्या तीन मेन फ्लिप फ्लॉप्स आहेत. मेन फ्लिप फ्लॉप बाकीचे आहेत ते आपण पुढे पाहू. त्याच्यानंतर एक चौथा आहे क्लॉक सिग्नल. CLOCK, क्लॉक सिग्नल. आता हे जे क्लॉक सिग्नल आहे हे स्क्वेअर वेव्ह मध्ये असतात. या स्क्वेअर वेव्ह मध्ये असतात हे क्लॉक सिग्नल. आपण सर्किटला क्लॉक सिग्नल देतो म्हणजे काय करतो? सम फ्लिप फ्लॉप्स वर्क्स ऑन क्लॉक सिग्नल. क्लॉक इज अ स्क्वेअर वेव्ह used in memory application. हे जे स्क्वेअर वेव्ह आहे हे मेमरी ऍप्लिकेशन साठी यूज केले जातात. आता ते कसे यूज होणार आहे आपण या चॅप्टर मध्ये सर्व बघणार आहे. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरला जे रॅम आणि रोम असतात. रॅम अँड रोम. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी अँड रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. ओके. या रॅम आणि रोम ह्या ज्या मेमरीज आहेत यांना आपण सेमी कंडक्टर मेमरी म्हणतो. सेमी कंडक्टर मेमरी. ओके. आणि ह्या ज्या मेमरीज आहेत ह्या मेमरीज म्हणजे काय? तर या फ्लिप फ्लॉपचा ग्रुप आहे. ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉपच्या ग्रुप पासून या मेमरीज तयार झालेल्या आहेत आणि त्या फ्लिप फ्लॉप मध्ये आपण डाटा स्टोअर्ड करू शकतो इन द फॉर्म ऑफ 0 अँड 1. 0 आणि 1 च्या फॉर्म मध्ये म्हणजे बिट्स म्हणजे बायनरी नंबरच्या फॉर्म मध्ये आपण तो डाटा या रॅम आणि रोम मध्ये स्टोअर्ड करू शकतो. ओके. लक्षात आलं काय सांगितलं? ओके. ठीक आहे. तर आता हे जे क्लॉक सिग्नल आहे हे क्लॉक सिग्नल जनरेट करण्यासाठी कोणते सर्किट यूज केले जातात तर ते आपण आता पाहणार आहे. काल आपण तुम्हाला बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हा वर्ड तुमच्यासाठी गेला होता. बायस्टेबल. बाय मीन्स टू म्हणजे टू स्टेबल स्टेट्स. जसे इथे दोन स्टेबल स्टेट आहे, एक सेट आणि रिसेट. ओके. मग हे जे मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये तीन टाईपचे मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स आहेत. एक बायस्टेबल, एक अस्टेबल आणि एक मोनोस्टेबल. ऍक्च्युअल हे जे क्लॉक सिग्नल आहेत हे क्लॉक सिग्नल या मल्टी व्हायब्रेटर सर्किट द्वारा आपल्या या काही फ्लिप फ्लॉपला दिले जातात. कारण याच्यातले काही फ्लिप फ्लॉप क्लॉक सिग्नलवर वर्क्स करत असतात. ओके. या मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स मध्ये IC 555 या मल्टी व्हायब्रेटर सर्किट मध्ये IC 555 यूज केलेली असते. ओके. एक सेकंड जरा. ही जी
IC555 आहे ही 8 पिन IC आहे. याला 8 पिन असतात. जसं मागच्या वेळेस तुम्हाला ज्या बेसिक ICs दाखवल्या होत्या मी नॅड ऑर नॉट यांच्या, या 14 पिन असतात. म्हणजे एका बाजूला 7 आणि दुसऱ्या बाजूला 7 पिन असतात. ओके, तुम्हाला दाखवल्या होत्या मी. त्यानंतर आता ही जी पिन आहे IC555 ही 8 पिन IC आहे. म्हणजे एका बाजूला 4 पिन्स आणि दुसऱ्या बाजूला 4 पिन्स. ओके, तर या IC555 द्वारा हे मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स तयार केले जातात. आता ही जी IC555 चा जो स्टडी आहे तो आपल्याला पेपर फर्स्ट मध्ये 6वं चॅप्टर आहे स्टडी ऑफ ICs, त्याच्यामध्ये पाहायला मिळणार. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगून देतो की IC555 ला आपण टायमर IC म्हणतो. ओके, IC555 ला आपण काय म्हणतो? टायमर IC. ओके, आता बघा मी तुम्हाला जसं सांगितलं की मल्टी व्हायब्रेटर साठी IC555 यूज केली जाते. याचे इंटरनल सर्किट आणि याचे ऍप्लिकेशन्स आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये 6व्या चॅप्टर फर्स्ट पार्ट मध्ये 6व्या चॅप्टर मध्ये पाहणार आहे. या IC555 ला आपण टायमर IC म्हणतो. ओके, आता ही जी टायमर IC आहे ही टाइम सेट करते. ओके, जसं आता तुम्ही पाहिलं असेल म्हणजे जसं आता शाळेमध्ये आपले लेक्चर्स असतात. काही लेक्चर्स 40 मिनिटचे असतात, काही लेक्चर्स 35 मिनिटचे असतात. ओके, समजा फर्स्ट लेक्चर जे असतं ते 40 मिनिटचं असतं. बरोबर 40 मिनिट झाल्यानंतर बेल वाजते. ओके, आणि त्याच्यानंतरचे लेक्चर्स काही 35 मिनिटचे असतात. मग नंतर बरोबर 35 मिनिट्सने बेल वाजते. ओके, समजतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय? येस. आता तिथे काही याचा शिपाई दादा नसतो. ओके, शिपाई नसतो तिथे की तो बेल वाजवेल. हे ऑटोमॅटिकली IC555 चा यूज करून ते सर्किट तयार केलेलं आहे. बरोबर लेक्चर झालं की बरोबर सेट होतं. आणि जसं आता काही मधला टाइम जो असतो रेसेस, त्याच्यामध्ये जेवढ्या मिनिटाचा तो आहे, समजा 20 मिनिटचा दिला असेल तो बरोबर 20 मिनिट झाल्यानंतर वर्ग भरतात. बरोबर तेव्हापासून 35 मिनिटांनी बेल वाजते, म्हणजे त्यावेळेस लेक्चर संपतं. ओके, तर हे त्याच्यासाठी यूज केलेलं असतं. बऱ्याच काही इलेक्ट्रॉनिक मशीन्स आहेत की ज्याच्यामध्ये टायमर सेट केलेले असतात 15 मिनिटाचे, अर्ध्या तासाचे. बरोबर, त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? टाइम बॉम्ब. टाइम बॉम्ब पाहिलाय का सर्वांनी? मूवी मध्ये. युवराज कुठे पाहिलाय? कुठे पाहिलाय? ओके, बाकीचा विषय नको. बघा, एक लक्षात घ्या, जे टाइम बॉम्ब असतात, आपण तुम्ही ते CID सिरियल बघत असणार किंवा काही मूव्हीज मध्ये टाइम बॉम्ब दाखवलेले असतात. ओके, किंवा हे काही टेररिस्ट लोक असतात, हे टाइम बॉम्बचा यूज करून दहशत हे करतात. ओके, आज एक विचार करा, जे दहशतवादी आहे त्यांना सुद्धा इलेक्ट्रॉनिकची गरज आहे. ओके, म्हणजे त्यांना सुद्धा इलेक्ट्रॉनिकचं नॉलेज आहे म्हणून ते टाइम बॉम्ब तयार करू शकले नालायक लोक. ओके,
तर एक विचार करा की त्यांना सुद्धा इलेक्ट्रॉनिकची गरज आहे, तर आपल्याला किती असेल याच्यावरनं तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स काय आहे, किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही समजू शकता. याच्यासाठी मी हे एक्झाम्पल दिलं फक्त आणि फक्त. आपल्याला कोणत्याही प्रकारचे टाइम बॉम्ब तयार करायचे नाहीये. ओके, आपल्याला चांगलंच शिकायचं आहे. ठीक आहे. तर सांगायचा उद्देश असतो एक जस्ट हा म्हणजे मजाकचा भाग सोडून द्या. तुम्हाला समजण्यासाठी मी हे काही एक्झाम्पल दिले. ओके, तर IC 555 या IC ला आपण टायमर IC म्हणतो आणि या IC पासून बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आणि मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हे 3 टाईपचे मल्टीव्हायब्रेटर्स यूज केलेले तयार केलेले असतात. ओके, हे बघा फोन मध्ये काहीतरी वाजवतोय. युवराज, युवराज, माईक बंद कर. ठीक आहे. तर मल्टी व्हायब्रेटर इज अ सर्किट केपेबल ऑफ जनरेटिंग क्लॉक पल्स इन द आउटपुट. म्हणजे हे जे मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स आहेत हे आपल्याला क्लॉक सिग्नल देणार आहेत. क्लॉक सिग्नल हे इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर वेव्ह मध्ये असतात. ही जी स्क्वेअर वेव्ह आहे या स्क्वेअर वेव्ह मध्ये एक क्लॉक सिग्नल असतात. ओके, या पद्धतीने. तर हे कोण देणार आपल्याला? हे मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स, 3 टाईपचे मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स आहेत. इट इज an oscillating circuit whose output is oscillating between 0 and 1. ऑसिलेशन्स मागच्या वर्षी आपल्याला ऑसिलेटर नावाचं चॅप्टर होतं. यस, येस ऑर नो? यस, ऑसिलेटर नावाचं एक चॅप्टर होतं. त्या ऑसिलेटर मध्ये ऑसिलेशन्स 3 टाईपचे ऑसिलेशन्स होते. एक ग्रोइंग ऑसिलेशन्स होतं, एक डॅम्प्ड ऑसिलेशन होतं आणि एक सस्टेन ऑसिलेशन होतं. ओके, ग्रोइंग ऑसिलेशन मध्ये ही जी साईन वेव्ह आहे ही छोटी छोटी होत होत मोठी 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 ग्रो झालेली असते. ओके, ग्रो केलेली आहे. डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये मोठी असते आणि नंतर मग ती छोटी छोटी. ओके, आणि सस्टेन ऑसिलेशन मध्ये सारखी असते. हे झालेलं आहे का ऑसिलेटर? येस. हे जे ग्रोइंग ऑसिलेशन, डॅम्प्ड ऑसिलेशन आणि सस्टेन ऑसिलेशन आहे कोणी काढलं? सायंटिस्टचं नाव लक्षात आहे? एनीवन? लक्षात आहे? नाही. तर हा जो क्रायटेरिया तयार केला गेला तो क्रायटेरियनला नाव होतं, ज्या सायंटिस्टने काढलं सांगू शकताय आता? तुम्हाला हिंट दिली. आता झालेलं होतं का बार्क हुसेन क्रायटेरियन? हॅलो, झालेलं होतं बहुतेक. चौथं चॅप्टर होतं आपलं ते. तर बार्क हुसेन क्रायटेरियन
त्या शास्त्रज्ञाने हे 3 प्रकारचे ऑसिलेशन्स काढले, ग्रोईंग ऑसिलेशन, डॅम्प्ड ऑसिलेशन आणि सस्टेन ऑसिलेशन. पण हे मी तुम्हाला कशासाठी सांगितलं की आपल्याला जे ऑसिलेशन्स मिळतं, आता हे ऑसिलेशन जे मिळालेलं आहे हे साईन वेव्ह मध्ये मिळाले, परंतु हे ऑसिलेशन जे मिळणार आपल्याला, हे आपल्याला स्क्वेअर वेव्ह मध्ये मिळणार. आणि स्क्वेअर वेव्ह मध्ये मिळणार म्हणजे जे ऑसिलेशन चालू होईल, जे ऑसिलेशन सुरुवात होईल ते इन बिटवीन 0 अँड 1 मध्ये, 1 अँड 0, 0 अँड 1, अगेन 1 अँड 0. तर हे ऑसिलेशन 0 अँड 1 मध्ये येतं, जसं इथे आलेलं आहे. ओके, बघा एक सेकंड. तर याच्यामध्ये देर आर 3 बेसिक मोड्स ऑफ मल्टीव्हायब्रेटर. मल्टीव्हायब्रेटरचे 3 बेसिक मोड्स आहेत. ते कोणकोणते आहेत ते आता आपण बघूया. हे बघा, पहिलं जे आहे मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. मी इकडच्या बाजूला मोनोस्टेबल लिहितो, नंतर अस्टेबल आणि इकडे बायस्टेबल. आता एक एक आपण याचा डिफरन्स बघणार आहे. याचं डिटेल्स आपण, मी तुम्हाला सांगितलं की आपण नंतर पाहणार आहे. याचा पहिला एक असा आहे की ओनली वन स्टेट इज स्टेबल. ओनली वन स्टेट इज स्टेबल. फक्त एकच स्टेट स्टेबल असते. बायस्टेबल मध्ये 2 असतात, सेट आणि रिसेट. याच्यामध्ये नो स्टेबल स्टेट, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्टेबल स्टेट नसते. आणि याच्यामध्ये स्टेबल स्टेट्स कॅन बी बोथ. स्टेबल स्टेट्स कॅन बी बोथ. बोथ म्हणजे दोघं. जसं सेट आणि रिसेट मी सांगितलं, जसं आपल्याला जे आउटपुट मिळतं ते 2 पद्धतीने मिळतं, सेट आणि रिसेट. तर मोनोस्टेबल मध्ये एक तर सेट राहील किंवा रिसेट राहील. अस्टेबल मध्ये दोघंही राहणार नाही. बायस्टेबल मध्ये दोघंही राहतील. 2 नंबरचं आहे व्हेन ट्रिगर्ड चेंजेस इट्स स्टेट. 2 नंबरचं काय आहे, जर स्टेट चेंज करायची झाली, ओनली वन स्टेट आहे ना, एक तर सेट राहील किंवा रिसेट राहील. मग सेटची जर रिसेट करायची झाली किंवा रिसेटची जर सेट करायची झाली तर ट्रिगर द्यावा लागेल. व्हेन ट्रिगर्ड चेंजेस, ट्रिगर चेंजेस इट्स स्टेट. त्याच्यानंतर नो ट्रिगर इज रिक्वायर्ड. इथे तर काही गरजच नाहीये कारण स्टेबल स्टेट नाहीच आहे. नो ट्रिगर इज रिक्वायर्ड. आणि इकडे आहे फॉर एव्हरी चेंज, फॉर एव्हरी चेंज it takes separate trigger. It takes separate trigger. ओके, आता ट्रिगर म्हणजे काय, तर अजून एक लक्षात घेऊ. बंदूक राहते बघा, बंदूक काय म्हणतात त्याला, कोण सांगू शकतं? हॅलो, त्याला ट्रिगर राहते ना बंदूकला. हॅलो, आवाज येत नाही का माझा? नाही येत आहे. मी बरोबर आहे, ऑन आहे माझ्या.
बंदुकीला ट्रिगर असतं बघा, लक्षात येते का? ते ट्रिगर जर आपण प्रेस केलं आणि नंतर सोडलं तर त्याच्यामधनं गोळी झाडली जाते. ओके, आहेत का जागेवर सर्व? येस. तर मोनोस्टेबल मध्ये जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करू तेव्हा सेटचं रिसेट किंवा रिसेटचं सेट होईल. अस्टेबल मध्ये ट्रिगरची गरजच नाहीये, कारण तिथे कोणत्याही प्रकारचं स्टेबल स्टेट नाहीये. आणि बायस्टेबल मध्ये 0 आणि 1 यूज होणार आहे. मग 0चा 1 करताना एकदा एक ट्रिगर द्यावी लागेल आणि परत 1चा 0 करताना एक ट्रिगर द्यावी लागेल. म्हणजे प्रत्येक स्क्वेअर वेव्हला ट्रिगर द्यावी लागेल. फॉर एव्हरी चेंज इट टेक्स सेपरेट ट्रिगर. ओके, लक्षात येत आहे का? बाकीचे आहेत का? येस. ओके. जर हे लेक्चर आपलं संपलं तर आपल्याला पुन्हा कनेक्ट व्हायचं आहे. लक्षात घ्या. तिसरं आहे, 3 नंबरचं जे आहे, चेंजेस इट स्टेट, चेंजेस इट्स स्टेट फॉर स्पेसिफिक टाइम पिरियड. स्पेसिफिक टाइम पिरियड म्हणजे काय? समजा एकदा आपण ट्रिगर दिली तर ही कंटिन्यू राहील. जेवढं हे अंतर आहे तेवढंच हे अंतर राहील. पुन्हा जेवढं हे अंतर आहे तेवढंच राहील. पुन्हा जेवढं हे अंतर आहे तेवढंच राहील. अशी एक स्पेसिफिक, म्हणजे हे सर्व जे टाइम पिरियड जो आहे हा एक स्पेसिफिक राहील. ओके. त्याच्यानंतर ऑसिलेटिंग बिटवीन हाय अँड लो स्टेट. याच्यामध्ये ऑसिलेटिंग बिटवीन हाय अँड लो स्टेट याची आपल्याला काही गरज नाहीये. ओके. त्याच्यानंतर रिमेन्स इनडेफिनेटली इन स्टेट टिल द नेक्स्ट ट्रिगर इज अप्लाइड. इथे काय म्हणताय? रिमेन्स indefinitely in the state till the next trigger is applied. The next trigger is applied. जोपर्यंत आपण नेक्स्ट ट्रिगर देत नाही तोपर्यंत ते चेंज होणार नाही. इथे ट्रिगर दिली, जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत चालूच राहील. अशी कशी येईल? इथे मी ट्रिगर दिली, हे आलं, इथून कंटिन्यू झाले आणि नंतर मी इथे ट्रिगर दिली, खाली आलं. मी इथेही देऊ शकतो. ओके. पण ही ट्रिगर आपल्याला द्यावी लागणार आहे. मी लगेच दुसरी ट्रिगर दिली, थोड्या वेळाने लगेच तिसरी ट्रिगर दिली. म्हणजे याच्यामध्ये एक स्पेसिफिक टाइम पिरियडने पल्स येतात. याच्यामध्ये काही गरज नाही आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण ट्रिगर देऊ तेव्हा त्याची स्टेट बदलेल. म्हणजे 0 ची 1 होईल आणि 1 ची 0 होईल. ओके, लक्षात आलं हे? ट्रिगर देण्यासाठी इथे यस, इथे ट्रिगर देण्यासाठी एक बटन दिलेलं असतं, एक स्विच दिलेलं असतं. ओके. तुम्ही बऱ्याचदा
मूव्हीज मध्ये पाहिलं असेल किंवा सीआयडी मध्ये पाहिलं असेल, जिथे टाइम बॉम्ब असतो आणि ते टेररिस्ट लोक जेव्हा टाइम बॉम्ब सेट करतात तेव्हा एक लाल बटन दाबतात, म्हणजे तेव्हा तो टायमिंग सुरू होतो, तेव्हा तो टायमिंग सुरू होतो रिव्हर्स मध्ये. समजा 30 मिनिट्सचा त्यांनी हे दिलेला असेल टायमर, तर 30 मिनिट्स, मग 29.59 मिनिट्स, 29.58, 57, 56, 55, 54, 53, 52, 50, 51, त्याच्यानंतर 50, 49, 48, 47, 46, 45, 44, 43, असा करत 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 तो जेव्हा 0 वर जाईल तेव्हा काय होईल, काय होईल, अरे हम्म, एक सेकंड.